आत्ताच नुकतंच माझं शंकराचार्यांसमोर कीर्तन झालं आणि ती माझ्यासाठी खरं तर खूप मोठी गोष्ट होती. हा कीर्तनकार आहे, कारण सुंदर अशी नऊवारी नेसलेली असते, नथ असते. सुभाषितांच्या भेंड्यांपासून सुद्धा काहीही प्रवासामध्ये केलेलं आहे. रंगी रंग नारायणा उभा ठाकलो कीर्तना, उभा ठाकलो कीर्तना. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या या लाडक्या शो मध्ये मी तुमचं स्वागत करते. तुमची लाडकी होस्ट वृषाली एकमेव, ज्याचं आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे लाईट्स कॅमेरा ऍक्शन जागर स्त्री शक्तीचा. आणि या आपल्या कार्यक्रमाला गिफ्टिंग पार्टनर लाभलेले आहेत कोपागा फूड्स, मुक्ताज आर्ट आणि एकमेव. तर आता आपण पुढे सुरुवात करूयात आपल्या थेट गप्पांना. आणि आज आपण ज्यांना बोलवलंय पाहुण्या कीर्तनकार आहेत त्या, आणि त्यांचं नाव आहे अर्चना पेंडसे. तर त्यांच्याशी आपण थेट गप्पा मारायला सुरुवात करूयात. तर अर्चना, पहिलं तर तुमचं या आमच्या जागर स्त्री शक्तीचा मध्ये खूप स्वागत आहे आणि तुम्ही वेळात वेळ काढून आला तिथे, तर त्यासाठी आधीच आभार मानतोय. नमस्कार. तर एक छोटी ओळख आमच्या प्रेक्षकांना तू तुझी करून देशील? कीर्तनकार म्हणून तर दिलीच आहे, पण अजूनही काय करतेस ते पण कळेल. नक्की नक्की. नमस्कार, मी अर्चना कोठी पेंडसे. लहानपणापासूनच कीर्तनाची आवड होतीच आणि त्यामुळे त्याचं रूपांतरण आपण कसं करू शकतो, त्यामुळे मी कीर्तनात विशारद केलेलं आहे. त्याचबरोबर BA संस्कृत आणि BA मराठी आणि MA संस्कृत, त्याचबरोबर MA इंडोलॉजी सुद्धा माझं झालेलं आहे. आणि सध्या मी रिसर्चर म्हणून एका ठिकाणी काम करते. गीतेवरती आम्ही काम करतो आणि त्याबरोबर कीर्तन आहेच, जे लहानपणापासून होतच. वा वा वा. जसं की आपल्या मगाशीच गप्पा झाल्या होत्या की बालपणापासूनच एकतर घरात वातावरण गायनाचं, त्याच्या आजोबा आहेत, पणजोबा आहेत, आजी आहे, आता तू आहेस. तर हा अनुभव आणि हा प्रवास कसा होता? खरं तर मला कीर्तनाची आवड अशी नव्हती आणि आईनी मला शिबिराला घातलं, तिथून खरं तर कीर्तनाची सुरुवात झाली. गाणं मी लहानपणापासूनच गायचे. मला माऊलींच्या काही गीतांचे म्हणजे अभंगांचे अर्थही कळायचे नाहीत, तेव्हापासून मी मोगरा फुलला सारखे अभंग गुणगुणायचे. आणि तिथपासूनच खरं तर स्टेज डेअरिंग आपण जे म्हणतो ते सुरू झालेलं होतं, की कितीही प्रेक्षक समोर असले तरी मी गायचे, आनंदाने गायचे. पण कीर्तन आपण करू पुढे जाऊन असं मला तरी वाटलं नव्हतं. पण 8वीत असताना आईने मला रास्तेबुवांकडे शिबिराला घातलं चिंचवडला, आणि तेव्हा पहिल्यांदा मी कीर्तनकार म्हणून उभी राहिले विठ्ठल मंदिरात आणि तिथून कीर्तनकार म्हणून प्रवास सुरू झाला. शाळा सुरू असेपर्यंत फक्त शिबिरं केली, पण त्यानंतर मग मी त्याचं पूर्ण शिक्षण घ्यायला लागले, की वेगवेगळे विषय त्यातले हाताळणं आणि त्याचे जे वेगवेगळे पैलू आहेत त्याचा अभ्यास करायला लागले. क्या बात आहे. म्हणजे बाळ कडूच खरं तर तिच्याकडनं मिळालेलं आहे तिला, सगळ्या तिच्या आजोबांपासून, पणजोबांपासून. पण शाळेतली अर्चना ही कशी होती आम्हाला ऐकायला आवडेल. शाळेत सुद्धा सगळीकडे गाण्यांमध्ये मी पुढे असायचे. समूहगीतं असतील किंवा वक्तृत्व स्पर्धा, त्यामुळे बोलण्याची आवड, गाण्याची आवड ही होतीच. पण शाळेत सुद्धा ती तेव्हा सुरुवात झाली की एका नाटकाच्या प्रयोगात मी कीर्तनकार म्हणून काम केलं होतं. आणि शाळेपासूनच कीर्तनातनं संदेश द्यायचा असतो किंवा जागृती करायची असते, ह्याची जी आपल्याला जाण असते ती झाली. कारण शाळेमध्ये मी जे कीर्तन केलं होतं कीर्तनकार म्हणून नाटकात, तेव्हा मी मोबाईल या विषयावर कीर्तन केलं होतं. अतिशय छोटं 10 मिनिटाचं ते कीर्तन होतं नाटकातलंच, पण त्याच्यात वेगवेगळे संस्कृत श्लोक आणि गीत असं प्रबोधनपर ते कीर्तन होतं. तिथनं कीर्तनात काय
आणि कशा प्रकारे विषय मांडला जातो बरोबर, हे कळलं. क्या बात आहे. पण आता कीर्तन हा विषय आपला आजचा, तर मला एक विचारायचं की कीर्तनात पण खूप प्रकार आहेत, म्हणजे नारदीय आहेत तर अजून वेगळे आहेत, तर हे प्रकार काय काय आहेत आणि त्याच्यातला फरक काय आहे? म्हणजे मुळात कीर्तन ही नवविधा भक्तींमधली एक भक्ती आहे. अच्छा. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, अशा ज्या 9 भक्ती आपल्याला सांगितल्या आहेत त्यातली दुसरी ही कीर्तन भक्ती आहे. आणि त्याचं मूळ म्हणलं तर नारद मुनी आपण म्हणतो की नारद मुनींनी ती सुरू केली. पण आता त्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात की वारकरी कीर्तन आहे, नारदीय कीर्तन आहे, दासगणू पठडीचं एक कीर्तन असतं, रामदासी पद्धतीचं कीर्तन असतं. तर हे वेगवेगळ्या अर्थात संतांनी त्या पद्धती निर्माण केल्या आणि त्यानुसार आता अनेक लोक कीर्तन करतात. पण त्यापैकी मी स्वतः नारदीय कीर्तन करते, जे पुन्हा साधारण सगळ्या संतांनी सांगितलं एकच आहे, फक्त प्रकार आणि पद्धती वेगळे. पण मग ह्याच्यातला फरक काय? म्हणजे नारदीय कीर्तनात काय सांगितलं जातं आणि बाकीच्या ह्याच्यात काय काय, म्हणजे ह्याच्यात फरक अगदी बारीकसा असेल पण काय फरक, म्हणजे ओळखायचं कसं आहे नारदीय कीर्तन? तर मुळात पूर्वरंग आणि उत्तररंग म्हणजे आख्यान, ह्याच्यामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची पदं येतात ती पदं म्हणण्याचे प्रकार बदलतात. वारकरीमध्ये पूर्णपणे पूर्वरंगच, म्हणजे एखादा अभंग घेतला जातो आणि तो सोडवला जातो. तर नारदीयमध्ये एखादा पूर्वरंग किंवा एखादा अभंग घेतला जातो, तो पूर्वरंग मध्ये सोडवला जातो आणि त्या अनुसरून एखादी गोष्ट किंवा एखाद्या संतांचं चरित्र हे आख्यानामध्ये सांगितलं जातं. आणि दासगणू किंवा रामदासी पठडीमध्ये हाच प्रकार असतो, केवळ पद म्हणण्याचे प्रकार, किंवा त्या रामदासी असेल तर रामदासांच्या रचना जास्त असतात, दासगणू पठडी असेल तर दासगणू महाराजांच्या ज्या रचना असतात त्या जास्त असतात, इतकाच फरक. अगदीच. म्हणजे आमच्यासारख्या जे अज्ञान असलेल्या लोकांना कीर्तन ओळखायचं कसं, नारदीय कसं, दासगणू कसं, हे अगदी थोडक्यात पण अगदी व्यवस्थित तू सांगितलंस. पुढे मला विचारायचंय की आता तू लहानपणापासून कीर्तन करत आलीस आणि एक स्त्री म्हणून किंवा एक मुलगी म्हणून ज्या कीर्तन करतो आपण पुढे एवढ्या लोकांच्या समोर, तर तो एक अनुभव वेगळा असतो. कारण अलीकडेच आपण एक इंदू म्हणून, आपण इंद्रायणी म्हणून एक सिरियल पण माहिती, त्यात पण ती बाल कीर्तनकारच होती. तर हा एक प्रवास असतो बाल कीर्तनकाराचा, तो कसा होता? नक्कीच हा खूप सुंदर प्रश्न आहे. कारण लहानपणी जेव्हा तुम्ही कीर्तनकार म्हणून उभे राहता तेव्हा तुमच्याकडे कौतुकाने बघितलं जातं की आता बघू ही व्यक्ती काय सांगतेय किंवा काय मांडतीये, या दृष्टिकोनातनं बघितलं जातं. पण हळूहळू जसे तुम्ही मोठे होत जाता त्यानुसार तुमचं चिंतन वाढत जातं, तुमची प्रगल्भता वाढत जाते आणि नक्कीच तुम्ही कटाक्षाने काय सांगताय याकडे जास्त लक्ष दिलं जातं. आता तुम्ही लहान आहात म्हणून त्या दृष्टिकोनातनं बघितलं जात नाही. त्यामुळे पुरुष कीर्तनकारांबरोबरच अनेक कितीतरी स्त्रिया कीर्तनकार आहेत ज्या प्रसिद्ध आहेत आणि खांद्याला खांदा लावून कीर्तन करतायत, अगदी सहकीर्तन देखील करतायत. क्या बात आहे. पण आता घरातली अर्चना म्हणजे जी एक कीर्तनकारपण आहे आणि परत तुझे घरातनं जे काही बाळकडू आले, म्हणजे तू पहिला गुरु कुठला तुझा? पहिला गुरु म्हणलं तर खरं तर आई ही सगळ्यांचीच आपली गुरु असते. आणि जसं मी म्हणलं की आईनी मला सांगितलं की तू जा आणि तिने स्वतः पाठवलं, त्यामुळे मी खरं तर कीर्तनासाठी गेले. पण घरी आमच्या गाणं असल्यामुळे मुळातच गाण्याची आवड होती आणि कीर्तनासाठी जे मुख्य पैलू तुमच्यात असावे लागतात ते म्हणजे एकतर गाणं येत असावं लागतं, त्याचबरोबर संस्कृत येत असावं लागतं किंवा साहित्याची तुम्हाला आवड असावी लागते. त्यामुळे हे अर्थातच आईकडून आलं. कारण लहानपणी रामरक्षा पाठ करून घेणं असेल किंवा अथर्वशीर्ष पाठ करून घेणं असेल, त्याच्या वेगवेगळ्या स्पर्धा असतील त्यात भाग घेणं, मनाचे श्लोक, ह्या सगळ्या गोष्टी बालसंस्कार शिबिरात जाऊन वर्गात जाऊन हळूहळू येत गेल्या. त्याच्यानंतर मी गीता पण शिकायला जायचे, तर ते सुद्धा आईनी पाठवल्यामुळे आणि पुन्हा घरी ते करून घेणं, कारण त्याशिवाय ते होत नाही, त्यामुळे अर्थात आई. आणि कीर्तनातले माझे जे पहिले गुरु आहेत ते म्हणजे रास्तेबुवा, त्यांच्याकडे मी लहानपणापासून शिकले विशारद पर्यंत. क्या बात आहे. पण मग गुरूंकडनं कधी रट्टे मिळाले? खरं तर रट्टे असं नाही, पण खूप ओरडा खाल्लाय आईपासनं गुरूंपर्यंत, सगळ्यांचा ओरडा खाल्लाय. कारण एका वेळी खूप गोष्टी तेव्हा मी करत होते
आणि आज त्यांची मला खरंच खूप आठवण येते, कारण ते नेहमी मला म्हणायचे की एका वेळी एवढ्या गोष्टी करतेस तर एक काहीतरी नीट कर. पण मी त्यांना नेहमी म्हणायचे की आजोबा, मी आजोबा म्हणायचे त्यांना प्रेमाने, तर मी त्यांना नेहमी सांगायचे की आजोबा मी करून दाखवणार तुम्हाला. आणि माझं एका वेळी 3 गोष्टींमध्ये मी BA केलं. तर त्यांना जेव्हा मी पेढा द्यायला गेले तर त्यांना खूपच आनंद झाला होता की तू म्हणालीस आणि करून दाखवलंस. वा, म्हणजे एक गुरूंकडनं आपली शाबासकी येणं, पाठ थोपटून घेणं, ही पण एक खूप मोठी पर्वणी असते आपल्या शिष्यांसाठी. आणि तो पेढा हातात त्यांना देताना एक जे काही गहीवरून येतं ते खूपच वेगळं असतं. पुढे मला विचारायचं की जेव्हा तू प्रेक्षकांसमोर उभी असतेस कीर्तन करताना, म्हणजे जे काय आहेत आपले प्रेक्षक, त्यांच्याकडनं कधी असा कुठला प्रसंग आहे की तो तुला अगदी आठवणीत राहिला? असे खरं तर खूप प्रसंग आहेत की कीर्तन झाल्यानंतर अनेकदा तुला बघून आम्हाला माझ्या नातीची आठवण आली, किंवा अगदी माझी मुलगी तुझ्यासारखीच दिसते असं म्हणणारेही आहेत. कारण जेव्हा तुम्ही बाहेरच्या शहरांमध्ये किंवा राज्यांमध्ये कीर्तन करता तेव्हा त्यांच्यासाठी आपण नवीन असतो आणि आपल्यासाठीही ते नवीन असतात. अशा प्रेक्षकांकडनं किंवा अशा श्रोत्यांकडनं दाद मिळणं ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. पण आत्ताच नुकतंच माझं शंकराचार्यांसमोर कीर्तन झालं आणि ती माझ्यासाठी खरं तर खूप मोठी गोष्ट होती, कारण पूर्ण वेळ ते कीर्तनाला बसले होते. आणि त्यानंतर मी त्यांना अगदी आपण, कारण शंकराचार्य कुठे आणि आपण कुठे, आपण कायमच लहान असतो आणि नम्र राहावं तरच ती कला वृद्धिंगत होते असं माझं म्हणणं आहे. अगदी बरोबर. आणि तर त्यांना मी सांगितलं की मला जमेल तसं मी हिंदीत कीर्तन केलं, कारण मराठीत कीर्तन करायची सवय आहे. वा, म्हणजे पहिल्यांदाच हिंदीत केलंस. वा. तर तेव्हा ते असं म्हणाले की तुझ्याकडे सांगायला खूप आहे, उलट तुला वेळ कमी पडला असं मी म्हणेन. तर त्यामुळे ही माझ्यासाठी खूपच मोठी होती की आपलं चिंतन कुठेतरी हळूहळू वाढतंय आणि असाच अभ्यास आपण करत राहिला पाहिजे. वा, म्हणजे आता तू जसा विषय काढलास की बाहेर शहरांमध्ये, बाहेरच्या राज्यांमध्ये पण तू कीर्तन केली आहेस, तर मला इथे विचारायचंय की कीर्तन हे नेहमी प्रमाण भाषेतच असतं का त्यांच्या त्या बोली भाषेत होतं? जर बाहेरून कीर्तनकार येत असेल तर तो अर्थातच त्याच्या भाषेत कीर्तन करतो. पण गुजरातला गुजरातीत कीर्तन होतं, त्याच्यानंतर कर्नाटकात अनेकदा कन्नड भाषेत कीर्तन होतात. पण ते सरावलेले असतात त्यामुळे ती कीर्तनं करू शकतात. पण बाहेरनं जेव्हा कीर्तनकार येतो तेव्हा हिंदीचा शक्यतो जास्त वापर करतो, कारण इंदोर सारख्या ठिकाणी आपण बघतो की हिंदीमध्ये कीर्तनं केली जातात. क्या बात आहे. म्हणजे भाषा ही खरं तर निमित्त आहे किंवा ते एक मीडिएटरचं काम करतं. पण असा कुठला टर्निंग पॉइंट आहे तुझ्या आयुष्यात की जो आत्ताच्या ह्याला तुला वेगळा ठरला, म्हणजे तो टर्निंग पॉइंटच आहे तुझा आता? खरं तर माझे लग्न असं मी म्हणेन. कारण त्यापूर्वी मी काही काळ कीर्तन करत नव्हते, कारण एकाच वेळी मी म्हणलं तसं अनेक खूप गोष्टी चालू होत्या आणि एकाच वेळी सगळे पेपर असायचे, सगळ्या परीक्षा यायच्या आणि बाकीची व्यवधानं असतातच माणूस म्हणलं की. पण त्यामुळे कीर्तनाकडे कुठेतरी दुर्लक्ष झालं होतं. पण लग्न झालं आणि माझ्या मिस्टरांनी सुद्धा मला खूप प्रोत्साहन दिलं, कारण ते स्वतः वैदिक आहेत, आदित्य पेंडसे. आणि ही कला तुला पणजोबांपासून आलेली आहे आणि ती तू नक्कीच जोपासली पाहिजेस, पुढे नेली पाहिजेस. कारण हल्ली कीर्तन करणारे म्हणजे कमी आहेत असं मी म्हणणार नाही, पण काय पोहोचवलं पाहिजे याची जाण तुला आहे, तर ते तू नक्कीच पुढे केलं पाहिजेस. त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तू पुन्हा सुरू कर, यासाठी मला त्यांनी प्रोत्साहन दिलं. म्हणजे हा पाठिंबा सासरच्यांकडनं पण येणं एका स्त्रीसाठी खूप मोलाचा ठरतो. पण मला इथे विचारायचं की जेव्हा आपण बाहेरच्या राज्यात जातो तर एक स्त्री म्हणून जेव्हा आपण कीर्तन सांगायला उभे राहतो तिथे, तर तो अनुभव कसा असतो, म्हणजे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? अनेक ठिकाणी खूप मोठ्या मोठ्या कीर्तनकारांची कीर्तन ऐकलेली लोक असतात बाहेरगावी, कारण सतत सातत्याने महिना कीर्तनं होत असतात. त्यामुळे दर्दी आपण जे म्हणू असे श्रोते तिकडे असतात. त्यामुळे त्यांच्या कानावरनं इतके विषय गेलेले असतात की आपलं काही चुकलं तर सांगणारे असे श्रोते आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी भेटतात. तसं म्हणजे कोकणात मी गेले होते आणि 7 दिवसांचा माझा सप्ताह होता. त्यामध्ये इतका सुंदर अनुभव आला की वेगवेगळे साथीदार रोज असायचे, ज्यांनी मोठ्या मोठ्या कीर्तनकारांबरोबर साथी केलेल्या आहेत.
त्यामुळे त्यांच्याकडनं जेव्हा दाद येते की सुंदर होत आहे कीर्तन आणि छान असंच करत राहा, तेव्हा अजून प्रोत्साहन मिळतं. जेव्हा बाहेरगावी आपण जातो, कारण पुण्यात किंवा आपल्या रोजच्या ठिकाणी आपल्याला तशा प्रकारच्या दाद मिळतच असते, पण बाहेर अधिक छान वाटतं. वा. आता आणि जसं तुझं विचारच तो कीर्तनात केलेलं आहे, तर तो अनुभव कसा आहे? म्हणजे त्यावेळी सुद्धा परीक्षा हे एक वेगळं दडपण नाही वाटत, कारण की आपण एरवी सुद्धा कीर्तन करत असतो. फक्त प्रात्यक्षिक करणं आणि तेच पेपरमध्ये लिहिणं यामध्ये थोडा फरक आहे. तर तेव्हा थोडं असं वाटतं की हे काय आपण पेपर वगैरे लिहितोय कीर्तनाचा. पण त्यात सुद्धा पुन्हा तेच संस्कृत वेगळं सुभाषित तुम्हाला असतात, वेगवेगळ्या संतांची चरित्र तुम्हाला पेपरला लिहायला असतात, तर त्यामुळे पुनरावृत्ती होते. क्या बात आहे. विषयांची कीर्तन हा विषयच असा आहे की त्याला तुम्ही काही हेच नाही, साचेबद्ध नाहीये. तुम्ही कीर्तनात कुठलाही संदेश पोचवू शकता. अगदी. पण मग आत्ताचं एक असं कुठलं कीर्तन आहे तुझ्या लक्षात राहिलंय की आतापर्यंत ते खूप आनंददायी किंवा एक वेगळं शिकवणारं कीर्तन होतं? बरोबर. मी आत्ता शृंगेरीला गेले होते आणि कीर्तनकार या भूमिकेत तुम्ही जेव्हा असता तेव्हा वेगवेगळ्या गोष्टींमधनं तुम्हाला जावं लागतं. माझे कीर्तनातलेच गुरु आहेत विश्वासबुवा कुलकर्णी, तर त्यांचं शृंगेरीला कीर्तन संमेलनामध्ये कीर्तन होतं आणि त्यांच्या मागे मी झांजेला उभी होते. कीर्तन करत नव्हते, पण कीर्तन सुरू असतानाच शंकराचार्यांनी यावं आणि त्यांच्या समोर सेवा सादर करता यावी, हा मला खरं तर वाटतो की खूप मोठा योग आणि आशीर्वाद माझ्यासाठी आहे. म्हणजे कीर्तन मी करत नसले तरी कीर्तनकार म्हणून मी तेव्हा उभी होते मागे बुवांच्या झांजेला. आणि त्यातनं सुद्धा खरं तर तुम्ही खूप शिकत असता, कारण समोर सगळे दिग्गज कीर्तनकार होते आणि तेव्हाच शंकराचार्य सुद्धा आले, त्यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळाला. वा. शंकराचार्यांचा आशीर्वाद मिळणं. हो. आणि एक तरुण वयामध्ये आपण जेव्हा कीर्तन सादर करत असतो तो एक वेगळा अनुभव असतो. अगदी. अजून तू पुढे खूप कीर्तन करत राहशीलच, पण तत्पूर्वी मला एक तुला विचारायचं आहे की एक स्त्री म्हणून तू काय स्वतःकडे बघतेस की जेव्हा आपण कीर्तनाला उभे राहतो तेव्हा तू काय विचार करतेस? मुळात कीर्तन ही संस्कृती वृद्धिंगत करण्याची सुद्धा एक पद्धत आहे. म्हणजे कीर्तनकार हा ज्या वेशात असतो तुम्हाला बघूनच असं वाटतं की हा कीर्तनकार आहे, कारण सुंदर अशी नऊवारी नेसलेली असते, नथ असते, त्यामुळे संस्कृतीला जोडणं. कारण आजकालच्या काळात आपण बघतो की नऊवारी नेसणं कमी झालंय, सोहळं म्हणजे काय हे लोकांना माहिती नाहीये. अशा काळामध्ये जेव्हा नऊवारीमध्ये स्त्री कीर्तनकार उभी असते तेव्हा आपोआपच तुमचा आदर वाढतो त्या ठिकाणी उभ्या असलेल्या व्यक्तीविषयी. आणि कीर्तनासाठी तुम्ही उभं राहता तेव्हा ती नारदांची गादी असते, त्यामुळे त्या गादीवरती उभं राहिल्यानंतर आपोआपच तुम्हाला एक जबाबदारी येते की आपल्याला काय बोलायचंय, काय बोलायचं नाहीये, आणि योग्य तो संदेश किंवा जागृती आपण कशा प्रकारे करू शकतो. आणि एक स्त्री म्हणून अनेक विषय बोलण्याचं बंधन अनेकदा येतं, पण जर श्रोता तसा असेल आणि तुम्हाला ती जाण त्यांची कळाली तर तुम्ही एक एक बोलत जाऊ शकता. बरोबर आहे. म्हणजे प्रेक्षकांकडनं पण तितका तुम्हाला दाद मिळणं पण हे आहे, कारण सलग महिनाभर वगैरे कीर्तन असतात. तर तुम्हाला काही दिवसांनंतर अंदाज येतो की कशा प्रकारचे श्रोते आहेत आणि काय विषय मांडले पाहिजेत. म्हणजे राष्ट्रीय विषयांमधनं सुद्धा देश रक्षणासाठी, राष्ट्र रक्षणासाठी आपण जे विषय मांडतो त्यातनं युवा पिढीला आपण जे काही देऊ शकतो ते खरं तर कोणत्याच व्यवहारात किंवा ह्याच्यात मांडू शकत नाही. खरं तर कीर्तन हा एकमेव अशी गोष्ट होती जी शिवाजी महाराजांच्या काळापासून लोकांपर्यंत संदेश पोहोचवणं, लोकांना त्याच्यातनं जागरूकता निर्माण करणं ही एक तेव्हापासून चालत आलेली परंपराच आपण म्हणू शकतो. म्हणजे त्याच्या आधीपासून नामदेव महाराजांपासून, पण शिवाजी महाराजांच्या काळात किंवा त्याच्या पुढे स्वातंत्र्यपूर्व काळात पण ही गोष्ट मोलाची ठरली होती कीर्तन. म्हणजे अलीकडे त्याला जरी मनोरंजनाचं रूप आलेलं असलं तरी सुद्धा ज्ञान देणं किंवा ज्ञान प्रसाराचं कार्य करणं हा कीर्तनाचा मुख्य उद्देश आहे. आणि त्यात अनेक कला येतात, म्हणजे गीत आहे, नृत्य आहे, वादन आहे. अनेक कीर्तनकार पेटी वाजवून कीर्तन करतात किंवा
त्या त्या श्लोकानुसार नृत्य केलं जातं. अनेक जण नृत्य करून म्हणजे आपल्याला माहितीच आहे नामदेव महाराज किंवा असे अनेक उदाहरण आहेत की ज्यात अनेक कला एकरूप आपण झालेल्या पाहतो. क्या बात. पण मग तुला भावलेले कीर्तनकार कुठले? अर्थात माझे गुरु रास्तेबुवा आहेतच, पण अफळेबुवा आहेत, बुरसेबुवा आहेत आणि अपामार्जने बुवा जे स्वतः संस्कृत मध्ये कीर्तन करायचे आणि त्यांच्याकडे मी शिकलेली आहे. आम्ही त्यांच्याकडे शिकायला घरी जायचो तेव्हा सुद्धा फक्त आणि फक्त संस्कृतची सुभाषित ते आम्हाला वेगवेगळी सांगायचे. त्यामुळे असे कीर्तनकार खरंच पुढे सुद्धा होणं ही काळाची गरज आहे, कारण त्यातनंच अजून नवीन चांगली पिढी घडवणं हे कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य प्रत्येकच कीर्तनकार मानतो. तू जसं तुझा वारसा, तुझ्या पंजोबांपासनाचा वारसा तू पुढे चालवते, तसं बाकीच्यांनी चालवतीलच आणि बरेच जण ह्याच्यात शिक्षणही घेत आहेत. म्हणजे तसं तू विशारद केलं तसे अजून बरेच जण आहेत जे शिक्षण घेत आहेत, खूप लोक आहेत. तर मला एक विचारायचं म्हणजे एक थोडा सिलेबस कडे आपण अगदी थोडे इकडे येऊयात की ज्या तुमचे दौरे असतात, तुम्ही आता इकडनं गुजरातमध्ये जाणार असाल किंवा कुठे बाहेर इकडे जाताय, तर ते दौऱ्यांमधले जे काही तुमचे किस्से असतात तर ते आम्हाला जरा ऐकायला आवडते. म्हणजे कीर्तन विषय सोडून तुम्ही जे काही गप्पा असतात म्हणजे त्याच्याच अनुषंगाने तुम्ही गप्पा मारत असावेत अशी आमची एक धारणा असते. पण एक कीर्तनकाराचा ग्रुप काय गप्पा मारतो हा आमच्यासाठी एक वेगळाच विषय असतो. बरोबर. आम्ही अगदी सुभाषितांच्या भेंड्यांपासून सुद्धा काहीही प्रवासामध्ये केलेलं आहे. कारण जेव्हा तुमच्या बरोबर मोठे मोठे कीर्तनकार प्रवास करत असतात तेव्हा त्यांच्याकडनं ऐकणं आणि ही तर पर्वणीच असते की त्यांच्याकडनं आपल्याला किती घेता येईल तेवढं कमीच आहे. पण जेव्हा आपण समवयस्क मुलांबरोबर असतो किंवा आता कसा वेळ घालवायचा असा प्रश्न पडतो तेव्हा असे खूप पर्याय असतात ज्यातनं मनोरंजनही होतं, वेळही जातो आणि आपल्या ज्ञानातही भर पडते. अशा खूप गोष्टी आम्ही करत असतो. आणि आजोबांबरोबर किंवा असे आम्ही जेव्हा प्रवास करायचो तेव्हा ते आम्हाला गप्प बसवून आता थोडा वेळ शांत बसा आणि नामस्मरण करा असं सांगायचे, कारण त्यांच्यामुळे ते सोबत असतील तर आमच्यामुळे त्यांना काही शांतता मिळायची नाही. क्या बात आहे. पण मग एक असा कुठला किस्सा आठवतोय म्हणजे विनोदी अंगाने असेल किंवा थोडा गंभीरतेच्या अंगाने असेल, असा कुठला किस्सा तुझ्या आयुष्यातला आहे का की तो इथं आम्हाला शेअर करू शकतेस कीर्तनाच्याच अनुषंगाने? कीर्तनाची वेगवेगळी शिबिरं होतात तर ती निवासी असतात. बरोबर. आणि खरं तर असं कोणीही करू नये यासाठी मी सांगतेय की तुम्ही जेव्हा शिबिरांना जाता तेव्हा सकाळी 6 वाजल्यापासून वेगवेगळ्या मान्यवर कीर्तनकारांची किंवा प्रवचनकारांची तुम्हाला व्याख्यानं ठेवलेली असतात, ती करायची असतात. आणि रोजचा एक दिनक्रम ठरलेला असतो. आणि आम्ही जेव्हा शिबिरांमधनं जायचो तेव्हा सकाळचं एक आणि रात्रीचं एक या व्यतिरिक्त आम्ही तिथे बसायचो नाही. आमची ठरलेली जी काही असतील मंडळी ती गोळा आम्ही आमचा अभ्यास करायचो. पण त्याच्यावरही शिक्षकांचं लक्ष असतं अनेकदा. पण हे मी खूप लहानपणीचं सांगतेय, कारण की दरवर्षी जाऊन आम्ही इतके त्याच्यामध्ये रमलेलो असायचो की असंही व्हायचं की केवळ तिथे बसण्या व्यतिरिक्तही तुम्ही काही ना काही शिकत असता प्रत्येकाकडनं. आणि शेवटच्या दिवशी प्रात्यक्षिक करायचं असतं, त्यामध्ये बरोबर कळतं की कोण कोण बसलंय आणि कोणी कोणी काय काय शिकलंय व्याख्यानांमधनं. मग कोणत्याही विषयावरची व्याख्यानं असतील तर त्यातनं तुम्ही काय शिकता आणि हे सगळं तुम्हाला शेवटच्या दिवशी प्रात्यक्षिकात दाखवायचं असतं. पण ह्याच्यात कसब लागत असेल, आपण बसलेलं तर नाही. अगदी. तर असे सुद्धा प्रसंग येतात की तुम्ही लहान वयामध्ये ह्या गोष्टी करून जाता, पण आता जेव्हा आम्ही मोठे झालेलो आहोत आणि आता नुकतंच संमेलन झालं जसं मी सांगितलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही पूर्ण वेळ बसून ते ऐकली कीर्तनं सगळी. आणि पुन्हा येत असताना बसमध्ये जेव्हा बुवांशी बोलणं झालं तेव्हा हा अनुभव आला की आपण खरंच सगळं कान देऊन ऐकलंय आणि त्यांनी काही विचारलं तरी ते सांगता येतंय. क्या बात आहे. पण म्हणजे आता कीर्तनकार आलेत आणि 2 ओळी आम्हाला त्यांच्याकडनं ऐकायलाच नाही मिळाल्या असं होणं शक्य आहे ना? खरंय. तर 2 ओळी आमच्यासाठी थोड्या. नक्कीच.
हे सुद्धा मी एका शिबिरातच शिकली आहे. आपल्या नमनाच्या पदांपैकी काही जी पदं असतात त्यातलं हे आहे. रंगी रंग नारायणा, रंगी रंग नारायणा, उभा ठाकलो कीर्तना, उभा ठाकलो कीर्तना, रंगी रंग नारायणा, रंगी रंग नारायणा, नारायणा नारायणा. वा, म्हणजे ह्या 2 ओळीतनं पण किती शांतता वाटते. अगदी क्या बात आहे. म्हणजे किती त्याच्यात म्हणजे पूर्ण ऐकलं तर बापरे, म्हणजे आपल्याला तिथे बघायलाच नको, एवढी आपली तंद्री लागेल तिथे. खरंय. खूपच छान, खूपच सुंदर. म्हणजे धन्यवाद. असं अगदी जवळून कीर्तन ऐकणं म्हणजे पण एक आमच्यासाठी पर्वणी असते. नाहीतर अगदी लांब कीर्तनकार उभा असतो आणि आम्ही आपली कुठे कोपऱ्यात. आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्ही फार कीर्तन नाही, म्हणजे मी सुद्धा दापोलीचं माझं सासर आहे, त्याच्यामुळे कधीतरी क्वचित आम्ही कीर्तन ऐकतो घरी. कोकणात तर खूपच कीर्तनकारांचा आता तर गणपतीचं आमच्या सीझन मध्ये झालेले, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. आता आपण शेवट्यालाच येऊया तिथे. एक स्त्री म्हणून तू स्वतःला, आता अजून तरी सुरुवात आहे, पण पुढे जाऊन तू स्वतःला कुठे बघतेस? म्हणजे कीर्तनकार म्हणून, एक व्यक्ती म्हणून काय स्वतःला पुढे बघतेस? अजूनही मला PhD करायची आहे, त्यामुळे PhD साठीचा विषय शोधणं आणि त्यासाठीचा आता माझा अभ्यास सुरू आहे. आणि त्या आपल्या PhDचा कोणत्या तरी चांगल्या गोष्टीसाठी उपयोग व्हावा या दृष्टीनेच मी विषय शोधतीये, जेणेकरून त्याच्यामध्ये कीर्तन किंवा वेद उपनिषद यांच्या अनुषंगाने काहीतरी असेल आणि त्याचा सगळ्याच अभ्यास करणाऱ्या कीर्तनकारांना किंवा मला स्वतःलाही एक माणूस म्हणून आणि संस्कृतची अभ्यासिका म्हणून उपयोग होईल. वा, आणि तुझ्या या पुढच्या खरं तर वाटचालीसाठी आमच्याकडनं तर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तुझ्या खूप सारे कीर्तन होऊ देत आणि त्या कीर्तनांना आम्हाला बोलवत जा, असेच आम्ही पण रममान होऊ तुझ्या कीर्तनात. आणि आपल्याला जे गिफ्टिंग पार्टनर आपल्याला हे लाभलेले आहेत, कोपागा, मुक्ता जाट आणि एकमेव आर्ट, यांनी तुमच्यासारख्या पाहुण्या कलाकारांना एक छोट्या छोट्या भेटवस्तू पाठवलेल्या आहेत, तर त्या मी तुम्हाला देते. नक्कीच. तर ह्याच्यात कोपागा फूड्सचा आंबोळी पीठ आहे. बरं. त्याच्यानंतर मुक्ताज आर्ट यांनी बनवलेले छोटे छोटे मिनिएचर फॉर्म मध्ये पॉट्स आहेत जे रंगवले, जे तुम्ही शोपीसमध्ये ठेवू शकता. आणि एकमेव आर्ट यांनी दरवर्षीप्रमाणे त्यांनी फुलदर्शिका कॅलेंडर छापलेली आहेत. तर त्याच्यात यंदाची थीम आहे त्यांची की ते प्रत्येक महिन्याच्या कॅलेंडरच्या त्या प्रतवर त्यांनी QR कोड ठेवलेला आणि त्या QR कोड स्कॅन केला की तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघू शकता, त्यांचे नाटकं बघू शकता, कथाकथन ऐकू शकतात, बघू शकतात. असे त्यांनी प्रत्येक महिन्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या QR कोड्स केलेले. तर हे आमच्याकडनं तुम्हाला छोटीशी भेट वस्तू. धन्यवाद. आणि शेवटचा जाताचा प्रश्न की तुला या आमच्या सेगमेंटमध्ये येऊन, जागृत स्त्री शक्तीमध्ये येऊन कसं वाटलं? खूपच छान वाटलं खरं तर, कारण स्त्री हा केवळ घरापुरता मर्यादित असलेला विषय नाहीये. आजकाल आपल्याला प्रत्येकच क्षेत्रामध्ये महिला दिसतायत आणि अतिशय उच्च असं कार्य करताना दिसतात. त्यामुळे स्त्री ही जी शक्ती आहे, म्हणजे आपण म्हणतो की शिव आणि शक्ती, त्यामुळे ही शक्ती आहे आणि त्या शक्तीचा जागर हा झालाच पाहिजे, जो तुमच्या मार्फत होतोय. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला याच्यामध्ये बोलतायत आणि त्यांची ओळख होतीये समाजाला. खूपच चांगला उपक्रम आहे आणि मला तुम्ही इथे बोलवलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुझे आभार आम्हाला की तू वेळात वेळ काढून आमच्याशी या गप्पा मारायला आलीस आणि 2 ओळी तू ऐकवल्यास, त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि पुन्हा आपण तुझ्यासोबत खूप सारे आम्हाला सेगमेंट करायचे आणि त्यासाठी पण तुला आम्ही आधीच आमंत्रित करतोय आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा प्रयोग? हा आमचा जो कीर्तनाचा प्रयोग होता किंवा आमचा जो सेगमेंट होता आजचा, आणि कीर्तन याविषयी जे तुम्हाला प्रश्न जे पडले होते किंवा असतील ते याच्यातनं तुम्हाला माहिती प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील असा माझा समज आहे. तर एक महत्वाची गोष्ट ती विसरतोय आपण की तुम्ही लाईट्स कॅमेरा ॲक्शन या आमच्या प्रोडक्शन हाऊसच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खालचं बटन दाबा आणि ते सबस्क्राईब करा
आणि आमचा आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा, कारण लाईक केला तर तुम्हाला अजून तुमच्या मित्रांना तो दाखवता येईल. आणि सबस्क्राईब केलं की तुम्हाला पुढचे एपिसोड्स असतील त्याचे नोटिफिकेशन्स येत राहतील. आणि आवडलाच आहे तर तो शेअर तर नक्कीच करा. तर भेटूयात पुढच्या आपल्या एपिसोडमध्ये. आणि तोपर्यंत छान राहा, स्वस्त राहा, खात्रीत राहा आणि आमचे एपिसोड्स बघत राहा. तोपर्यंत लाईट्स कॅमेरा ॲक्शनला सबस्क्राईब करत राहा. थँक्यू.